हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पटेल ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण। तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर त्यानिमित्ताने आई एक रेसिपी दाखवणार आहे, तर चला तुम्हाला दाखवतो। तर या तुम्हाला दाखवतो, आई नागपंचमी स्पेशल खीर बनवते, खीर गव्हाची खीर। इकडे बघा, आई गव्हाची खीर बनवायला घेतली आईने। त्याच्यासाठी लागणार साहित्य हे आपले गहू आहेत, दीड वाटी घेतले, दीड वाटी गहू ते फुगत ठेवलेलं आणि घरचा तूप, मीठ चवीनुसार, दूध, गूळ, काजू बदाम, वेलची पूड। चला आता मीठ टाकेल, चला आता आपण करू। इकडे पॅन ठेवला आहे गॅसवर, मिक्सरला जरा साधारण दरदरा करून घ्या। बारीक नाही करायचं, जास्त मोठं ठेवायचं। इकडे आईने मिक्सरला लावलेले गहू मिक्सर होऊन झाले। हे बघ, कसं एकदम बारीक पण नाही करायचं, मीडियम मध्ये ठेवायचं, मीडियम मध्ये ठेवायचं। आता त्यांना धुवायचं, कोंडा काढून घ्यायचा त्याचा, वरती कोंडा तरतोय ना तो पूर्ण काढून घ्यायचा। असं धुवायचं, कोंडा काढून घ्यायचा त्याचा, वरती कोंडा तरतोय ना, कसं काढून घ्यायचं। 2-3 वेळा घ्यायचं काढून। इकडं का फायनली आईने सर्व कोंडा वगैरे मस्त धुवून घेतले, कोंडा काढून घेतला। हे बघ, 3-4 वेळेला पाण्याच्या बरोबर वरती कोंडा तरतं, पाणी आपलं निखरून घ्यायचा, कोंडा बरोबर निघतं। आता आपण ते कुकरला लावू, 2 शिट्या घ्यावं त्याला, अंदाजी पाणी ठेवू त्याला, 2 शिट्या लावू। आईने गरम पाणी करून ठेवलेला, 2 शिट्यांसाठी ठेवू आपण। आपण कुकर उतरले गॅसवरून, आता हवा काढले, मस्त फॅन झाले बघा, मस्त ओके झाले। आता आपण तिला तुपामध्ये हे करू, गॅस चालू करू, आपला घरचा तूप टाकायचं। काजू बदाम परतून घ्यावा आपण। मस्त फ्राय करून झाले आपलं काजू बदाम। आता काढून घ्यावं, काढायला असं जमणार ना। गाव आपलं कसं मस्त मिक्सर लिहावं कसं होतं बघा, एकदम मोठं पण नाही ठेवायचं, बारीक पण नाही ठेवायचं, मध्यम। तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं। शेम लापशी ना, लापशीचीच सरकावाई, त्याची जागेवर खीर दूध या करून गव्हापासूनच लापशी बनते ना। लापशी तो पण गव्हाचा भरडा भेटतं लापशी बनवायला, त्याची बनवली तरी चालेल। 10-15 मिनिटं पाण्याने ठेवायची ते कणिक, नमक घ्यायची शिटी, 2 शिट्या या करून शेण। आता गुळ टाकू, मस्त गोड आपला वितळले बघा एकदम। आता आपण दूध टाकू, दूध टाकून घ्या, वेलची पावडर, चिमूटभर एकदम मीठ, नंतर मिक्स करून घ्यावं।
खीर झाली आपली तयार. बघा मस्त भारी झाले. आता वरून आपण ड्रायफ्रूट टाकू. वरून आपण ड्रायफ्रूट टाकू. ते पण आपण तुपाने तळून घेतल्या. तळून घेतलं. अशा प्रकारे आपली खीर गव्हाची खीर रेडी आहे. गॅस बंद करता आता. नागपंचमी स्पेशल. नागपंचमी स्पेशल खीर तयार. इकडे बघा आपली गव्हाची खीर रेडी. रेडी. मस्त आहे. ड्रायफ्रूट लावून सजवले बघा एक नंबर मस्त. इकडे आपण देवरात पण ठेवले खीर आणि चणा वाटाणे बनवतात नागपंचमीला देवाचा नैवेद्य. आपली खीर पण रेडी झालेली आहे मस्त. आता आपण आर्यन संचित आहे. आर्यनच्या घरी चालू आहे पाय पडायला. ते नागपंचमीचा मांडलेला आहे मस्त. इकडे बघा आईनी ताट रेडी केले मस्त. आणि आर्नव पण येतं पाय पडायला कारण की आर्नवला जागेमध्ये सुट्टी आहे नागपंचमी आहे म्हणून. चला आता पाय पडतो. चला आता आपण पाय पडायला जाऊ. अरे बाप्पा करतो ना तू. 11-20 वाजल्यापासून लक्ष लागत नागदेवता आहे. नागदेवता बाप्पा आहे. बाप्पा आहे यारो. नागोबा आहे. नागोबा नागोबा आहे बघ कशी पिंडी आहे नागोबाचे पुरण. बाप्पा आहे. तुला माहिती नाही का. बाप्पा आहे. अगरबत्ती तू हात जोड. नमस्कार कर. नमस्कार कर. ए बाबू चला झाली का तयारी? उशीर झाला. किती वेळ झालं? नाही आणले. आठवतं दूध पण माहिती आहे मला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी अधिकाऱ्यांना सांगून पंचनामा करायला लावतो. काय विषय? त्याचा पोरगा नशा करतोय म्हणून फक्त प्रिवाला त्याला मार पुरवते. तुझी मत कशी झाली असती बाप करायच्या पोरांना लावतो तू. माफ करणं मला चुकलं माझं. आता मी आधी मत तसलं मला विकणार नाही. काय तुला पर बाबू पाया पाया पड. पाया पर. बाप्पा कर डोका टेक. हा हा खाली बस. खाली बस. असा माझा पोऱ्या. आज जोड. हे बघ खाली बघ. अरे बाप्पा कर. हात जोड. पप्पा कर. हात जोड आता. हे बघ हल्दी. हे तांदूळ टाक इथं. जे तांदूळ इथं बघ असं. इथं बघ बाप्पाचे. ही टिकली जे बघ कुंकू. हा बस बस. आता नमस्कार कर. तुझे लाव टिकली. नमस्कार कर. कर नमस्कार. आज जोड आता. हात जोड. आता झालं जेवून. आता आईने बनवलेली खीर खाऊन घेतो. मस्त खीर दिसत तर भारी होती. बघू आता कशी आहे टेस्टला. या खीर खायला मस्त झालं. आई एक नंबर झालं खीर. ना एक नंबर मस्त मीडियम. इकडे बघा आपल्या आर्यननी मस्त नागोबा बनवले. नागपंचमी स्पेशल शाळेत घेऊन गेलता तो बनवून. इकडं काय एक नंबर आर्यननी बनवले मस्त जबरदस्त. शाळेत प्रोजेक्ट होता का भार्गव जण मस्त. इकडे बघा एकदम ओरिजिनल वाटतं. प्रोजेक्ट सांगितलेला भार्गवला. नाव लिहिलं बघा भार्गव पाटील. एक नंबर. आर्यन मस्त कलाकार आहे. जबरदस्त बोलवतो. गणपतीच्या मूर्ती पण भारी बनवतो. इकडे बघा एकच नंबर बनवले. सर्व भारी आहे रे. डोळे वगैरे. शंकराची पिंडी पण आहे इकडे बघा मस्त. एक नंबर बनवले.
जबरदस्त बनवलेला आहे, एक नंबर.